नमस्कार मंडळी, ते मी संकेत पवार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपला संकेत पवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ साधारणतः आपल्या स्ट्रॉबेरी लागवड या बेसवरती असणार आहे. आपल्या शेतामध्ये आज आपण स्ट्रॉबेरीची लागवड करत आहे त्याच बेसवरती असणार आहे. आता सध्या रोपं घेऊन जातो आम्ही वावरामध्ये. त्यानंतर पुढची प्रोसेस कशी असेल ते तुम्हाला दाखवतो. हे काळी धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी. नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी. चिंब होऊ दे धरणी रान सार आबादानी जीव जळ कुळ्यावानी देवा किरपा करी. धावत येर काया मेघा किरपा आता करी. चालू झाला आहे. एक 3 बेड राहिले त्या साईडचे, बाकी सगळं लावून झालेलं आहे. पावसामध्येचे 2 बेड लावून घेतले. पाऊस वाढला आहे आणि त्या 2 बेडला त्यांनी होल मारले होते, त्याची कागद फाडलेले होते, त्याच्यामुळे काही ते जमलं नाही. जेवढं होईल तेवढं करून घेतलं. आता डायरेक्ट चालू आहे जेवायला. पूर्ण मागून भिजलो आहे आता मी. मम्मी पप्पा भाऊ दादा सगळे गेले ते घरी. आता हे 2 क्रेटचे जोटे आहेत, ते जोटे घेऊन जायचं आहे. आता माईक वगैरे सगळं सेटअप भिजलं आहे. आता काय होते कसं काय होते काय माहीत, चालतो आहे का नाही इथून पुढे ते पण माहीत नाही. पण ठीक आहे, पावसानं थोड्या आला साथ दिली. कारण की काय आहे, हे जे आपण कागदाचं जे कागद पहिला लावून त्याच्या मागनं मग रोपं लावतो ना, त्याच्यामध्ये काय होतं, जर ऊन पडलं तर ते कागद हीट पकडतो. म्हणजे कागदाने हीट पकडली आणि जोपर्यंत ते झाड आहे जीव घेत नाही तोपर्यंत त्याला ते प्रॉब्लेमच आहे. सो त्यासाठी आम्ही तिथे रेन पाईप लावणार होतो, जेणेकरून थंडावा राहावा गारवा राहावा. पण पावसानंच मधून हेल्प केली, त्यामुळे खूप भारी वाटतं आहे. आता बस 2-3 बेड राहिले, जेवण वगैरे होतं. जर नॉर्मल पाऊस कमी झाला तर ती 3 बेड लावून घेतो. पूर्ण 3,000ची लागण आपली संपेल. आजच्या ब्लॉगमध्ये जास्त तर मी टाईमलेस घेतलेत, कारण की बोलायला जास्त चान्स भेटला नाही. माणसं कमी होतं आम्ही आणि वेळ कमी, त्याच्यामुळे फटाफट लावायचं घेतलं. बघूया आता इथून पुढे कसं काय होतं, पाऊस थांबते का काय होतं. इथून मागे बघू शकतो पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे. चला आता मी चाललो आहे घरी. ही 3 क्रेट घेऊन डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया. चला आता जेवण वगैरे झालेलं आहे, पाऊस पण थांबेल. शेवटचे 3 बेड राहिले आहेत आपले लावायचे, ते आता 3 बेड लावून घेऊया. जे रोप कमी पडलं होतं खाली, फक्त 1.5 क्रेट राहिलेलं आहे, तर बाकीचे रोप घेऊन जातो आहे. दादांनी आणि भावाने माझ्या 2-2 क्रेट घेऊन गेलेत. काही गोष्टी इथं म्हणजे पिना वगैरे त्या घेऊन जायच्या ते घेऊन गेलेले आहेत. आता सध्या ते मी इथून घेऊन जातो आहे. हे 2 क्रेट आणि एक पाण्याची बॉटल. डायरेक्ट शेतामध्ये जाऊन बघूया पुढं काम करता येतं आहे का नाही, कसं काय होतं आहे.
तर तुम्हाला सांगतो पण पूर्ण प्रोसेस कशी होती काय होती. ॲक्च्युली जिथं आपण आता जी लागण केली, जिथं आपण आता तो पेपर टाकून जी लागण करतो आहे, पेपरच्या अगोदर आपण ते बेड तयार केले होते ट्रॅक्टरच्या माध्यमातून. जे बेड तयार करण्यासाठी एक ट्रॅक्टर असतो त्या माध्यमातून बेड तयार केले. बेड तयार केल्यानंतर त्याच्यावरती जी दगडी होते त्या दाताळ्यांनी चाळून घेतल्यात, म्हणजे पूर्ण दगडी काढून घेतल्यात त्यामधल्या. कारण की आपल्याला जे आता लागण करायची, तुम्ही बघितलं असेल याच्या अगोदरच्या एक शॉर्टमध्ये, की लागण करताना हे बोटांचा यूज करूनच, हाताचा यूज करून खड्डे पाडायचे आहेत. तिथे पेपर नसतं तर आपण कुदळीच्या साहाय्याने खड्डे पाडतो, पण पेपर असल्यामुळे आपल्याला हातानेच खड्डे पाडावे लागणार. तिसरी गोष्ट अशी की त्यामध्ये खत सगळे मिक्स केलेले, म्हणजे पहिलं आपण दगडी हे करण्यासाठी चाळला, त्यानंतर त्यामध्ये खत ते केलेले, जसं की आपले शेणखत असो, शेणखत नाही, गांडूळ खत असो, जिओ ग्रीन व तसेच काही रासायनिक खतं, हे सगळी खतं पहिले ह्याच्यावरती बेडवरती टाकलेले आहेत. त्यानंतर सेम प्रोसेस तिथे केलेली आहे, जसं आपण चाळे केलेले तसंच ते मिक्स करायला पण त्याच प्रोसेसमध्ये घेतलेलं आहे आपण. ती मिक्स वगैरे झाल्यानंतर त्याच्यावरती मग पेपर टाकला, ब्लॅक पेपर. तो पेपर टाकून मग आता त्याच्यावरती होल मारल्यानंतर मग त्याच्या ठिकाणी होल आहेत, म्हणजे जिथे पॅप्सी येते, तुम्हाला दाखवून मी खाली गेलो, जिथे पॅप्सी येते त्या पॅप्सीच्या जागेवरती बटन असते, बटनच्या इथेच ते 2 जागेवरती होल घेतो आणि होलच्या नंतर तिथे डायरेक्ट ती रोपं लावली जातात. तर मग घ्या पुढची प्रोसेस कशी करतो आपण. ही जी पॅप्सी दिसते तुम्हाला, ही पॅप्सी आहे, ह्या पॅप्सीचं मेन हित आहे, म्हणजे जे बटन बोलतो ते पाणी येतं जिथून, ते बटन इथे आहे. तर ह्या जागेवरती कट होणार, म्हणजे इथे कट होणार, एक कट इथे आणि एक कट इथे, असे इथे 2 प्लांट लागणार सेम टाईप. सारी तुझीच करणी देवा कृपा करी, धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी. आई घातली तू पदरात, पाय भरल्या कुशीनं गोड हसते गलात, आल डोळ्या मंदी पाणी, जीव झाला पुळ्यावानी, सारी तुझीच करणी देवा कृपा करी, धावत ये